अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे? प्रथम दर्शनी चूक नक्की कुणाची आढळली? आज पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अमितेश जी कुमार पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा जॉइंट सीपी, शैलजी बलकडवे ॲडिशनल सीपी क्राईम, निखिलजी पिंगळे डीसीपी क्राईम, संदीपजी गिल डीसीपी झोन 1, मिलिंदजी मोहिते डीसीपी, राजकुमारजी शिंदे डीसीपी, हेमंतजी जाधव डीसीपी, संभाजी कदम डीसीपी झोन 3, स्मार्तनाथजी पाटील डीसीपी झोन 2, नंदिनी आवडे आमच्या राज्य महिला आयोगाच्या सेक्रेटरी, ससूनचे डीन येल्लप्पा जाधव, त्याचबरोबर एक्साईज ऑफिसर श्री पाटील आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक या ठिकाणी पार पडली। या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मी स्वतः बिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगावेत असे वाटतात। यामध्ये ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात, कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळावी। त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर गैसास यांच्याकडे चालू होती त्यावेळेस सुरुवातीला 15 मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आहेत आणि त्यांनी 15 तारखेला भेटल्यानंतर 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती, तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं। आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती, पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले, त्याचा मी निषेध करते। याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले। या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी, कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी ह्या स्वतःला वाचवण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेले आहेत, त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। यानंतर